हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 18वा, ओवी क्रमांक 73. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. श्री ज्ञानेश्वर माऊली येथे साधकाला इशारा देत आहेत. मनोमार्गे गेला तो येथे मुकला. यात येथे हा शब्द मोलाचा आहे. मनाची मनमानी, मनाची मर्जी भौतिक व्यवहारात एक वेळ शोभून दिसेल. संसारात वागताना आपल्या मनाप्रमाणे वागणे एक वेळ ठीक होईल. प्रपंचात आचरण करताना आपल्या मनाप्रमाणे वागणे खपून जाईल. परंतु अध्यात्मात मन परमात्म्याच्या चरणी विलीन करावे लागते. आपण अमन होऊनच त्या श्रीहरीच्या दरबारी हजर व्हावे लागते. त्याच्यापुढे न मन होऊनच त्या परमात्म्याच्या सेवेला रुजू व्हावे लागते. भजनात, कीर्तनात किंवा अशाच इतर ठिकाणी सर्वप्रथम नमन करतात. त्यामागे हाच हेतू असतो की आता येथे न मन होऊन, तल्लीन होऊन त्या श्रीहरीशिवाय इतर सर्व विषय विसरून बसायचे आहे. येथे त्याची, त्या श्रीहरीची एकमेव सत्ता आहे. तो एकमेव अधिकारी आहे. आपण त्याचे सेवक, तो मालक. आपण त्याचे गुलाम, तो मालक. आपण त्याचे चाकर, तो मालक. ही भावना पक्की ध्यानी ठेवावी लागते. जो हे विसरला तो येथे फसलाच असे समजावे. अशाने त्या परमात्म्याच्या दरबारी जाऊ नये. त्याचे भौतिक भोग अजून बरेच शिल्लक आहेत. ते त्याने उपभोगून संपवावे आणि मग येथे यावे. येथे त्या परमात्म्याच्या चरणी संपूर्ण शरणचित्ती वाहून जावे लागते. केवळ भक्ती करून उपयोग नाही. ते महाचंचल, नाठाळ, खट्याळ मनही परमात्म्यात विलीन करावे लागते. परमात्म्याची उपासना करायची आणि आचरण मात्र मनाप्रमाणे भौतिक देहाचे भोग भागविणारे करायचे. हे येथे अध्यात्ममार्गी उपयोगाचे नाही. तसे केले तर अध्यात्ममार्गी न आलेले बरे. येथे यायचे म्हणजे प्रापंचिक मन, देहादी इंद्रिय, वस्तुजगताची भोगापवर्गता वगैरे परमात्म्याच्या चरणी वाहून पवित्र शुद्ध मनाने केवळ प्रभुचरण तेवढेच सेवन करायचे आहे. येथे त्या परमात्म्याच्या भावभक्तीत स्थिर व्हायचे आहे. आता संसारी माघारी फिरणे नाही. असे जो करील तोच येथे टिकेल आणि पावन होईल. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. असा साधक धन्य होय. कारण आता त्याला भौतिक धनसंपत्तीत स्वारस्य राहत नाही. तर तो आता आध्यात्मिक वैभवात, आध्यात्मिक श्रीमंतीत ऐश्वर्यसंपन्न होऊ पाहत आहे. हरि ओम.